हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही कसे आहेत? मजेत आहेत? मी पण खूप मजेत आहे. फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना अ व्हेरी गुड आफ्टरनून. ऑलरेडी आफ्टरनून झालेली 1 वाजलेले तुम्ही बघू शकता. दिवसभरात काय काय केलं काय नाही ते ना. सो आमच्या घरी टी व्ही चालू आहे. मम्मी काय करते ते पाहू आपण. किचनमध्ये जाऊ जरा. किचनमध्ये मम्मीने काय बनवलं आहे म्हणजे काय करते ते बघू. हे गव्हाचं पीठ आहे. बहुतेक मम्मीने गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हे मेथी बहुतेक आमच्याकडे आज मेथीच्या पराठ्याचा बेत दिसतोय. बिकॉज लंच करायचा विचार नव्हता आमचा. बाहेर जाऊन लंच करायचा वेळ होता. सो त्याचा टिफिन असतो त्याच्यामुळे मम्मी म्हणली आज मेथीचे पराठे करू. मॉर्निंगचा ब्रेकफास्ट पण झालेला होता. आणि आता बघू मी थोडं बाहेर पण गेले होते त्याच्यामुळे मला काही शूट घेता नाही आलं व्हिडिओज वगैरे. सो तुम्हाला माझे शूट्स मला माझे शॉर्ट्स कसे वाटतात ते तुम्ही नक्कीच फीडबॅक तर देताच तुम्ही. मला खूप आवडतं त्यासाठी थँक्यू सो मच. आणि खूप दिवस झाला आपला लॉंग व्हिडिओ पण शूट झाला नव्हता त्यासाठी म्हटलं आता लॉंग व्हिडिओ शूट घेऊ. आणि आता बघू शकता दिवसभरात मी काय काय करते ते तुम्हाला मी दाखवते. सो पहिल्यांदा मी तुम्हाला माझ्या गॅलरीत घेऊन जाते. सो बघू शकता इतकं छान इथं झाडं आहेत. आणि हे झाडं आहेत खूप सारे झाडं लावलेले आहेत मम्मीनी. सो बघू शकते पण तुळशीचं झाड आहे. हे गुलाबाचं झाड आहे. तो खूप ऊन वगैरे थंडी तर इतकी पडली काय सांगायचं. जसं काय बर्फ पडलं. पुण्यात खूप थंडी आहे. बाहेरही जाऊशी वाटत नाही आहे मला. आणि आपापली काळजी घ्या. थंडी एवढी वाढलेली आहे की काय सांगायचं. सर्दी खोकला परत हाय तोच रुटीन तेच चालू झालेलं आहे. सो दिवसभरात ब्रेकफास्ट पण झालेला आहे. मम्मी मेथीचे पराठे करत आहे. मी थोडं बाहेर गेली होती काम होतं तेही करून आले जरा. सो काय आणलं बाबा काय आणलं. मेथीचं सगळं सामान तसंच ठेवलं होतं करायचं आणि अर्धवट तसंच गेली दुकानात. मला म्हणली दुकानात संपले होते. तीळ आणायला गेले मी त्यांच्याकडे तीळ नाही भेटले मग छोटं पाऊच आणलं. हा का. आता काय पराठे खायचं बेते दुपारी. आज पराठे आणि सकाळी नाश्ता काय खाल्ला. पोहे खाल्लेस ना. हो मग खाल्ले. वरडती कशाला ब्लॉग चालू आहे. असू दे ना मग तुला ओरडायलाच पाहिजे. तुला माहिती तरी मला पण विचारते. व्हिडिओ चालू आहे तू वरडत कशाला असते काय कुठं कुठे गेली तीस तू फिरायला. दुकानात गेले कुठं नाही फिरायला गेले मी. मम्मी काय म्हणतो फिरायला नव्हती गेली दुकानात गेली ती. तिला फक्त म्हणलं कुठे गेली होती बस. बघितलं ना आमच्या घरात मेथीच्या पराठ्याचा बेत चाललेला आहे की नाही मम्मी. हो मेथीचे पराठे. आणि मेथीच्या पराठ्यावर काय करणार आहे. लाल मिरची आणि लसूणची चटणी ठेचा आपण म्हणू शकतो. मग थंडी किती वाढली ना ग. भरपूर. आपापली काळजी घ्या थंडीमध्ये की नाही. आता हे काय त्यात दही टाकलेलं आहे का तू त्यात थोडं अजून. लिंबू नाही ना म्हणून दही टाकलं मी. अच्छा अच्छा. मग अजून काय काय टाकलंय तू त्यात. बेसन मिरची पावडर धना पावडर तीळ. आणि मेथी का भिजत ठेवले पाण्यात. भिजत नाही ठेवली मग कापून धुवायला ठेवली का. मी भिजायला ठेवली. मी म्हणलं ते भिजून का ठेव. तुम्हाला मीठ काढ म्हणली तर मीठ मम्मी मीठ दर. हो तुझी केस आहे तिकडे का. अगं ओरडती कशाला का ब्लॉक मध्ये का. केस आहे तिकडे तुझी. किती वेळ झालं मम्मी ओरडती. बास हा बास लय झालं लय झालं. दाखवू नको लोकांना किती ओरडते ते. तुझी केस आहे तर स्वयंपाकामध्ये ना माझ्या. हा परत म्हणशील की मम्मी मला तो केसच सापडतात सगळी. तू 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 केस पडतातच तेवढे त्यात. जेव्हा बघा तेव्हा मला वाटायला तेवढे केस सापडतात. मग हो तिकडं चल. हे ती काय ठेवायची जागा आहे का. हो तिकडं चल. मी चाललेच आहे. जाऊ दे आपण पुढं कंटिन्यू करू. ही काय बडबड करते हिचं सर्व नाही. मी त्या ब्लॉगमध्ये असं म्हणलेलं तेव्हा मी मला अजून ओरडत होते. त्यामुळं शूट घेता मला जमलं पण नाही. आणि बघा आता तुम्ही आमचे व्हिडिओज बघता त्यासाठी थँक्यू. नवीन नवीन अपलोड करायचा प्रयत्न करते. नवीन नवीन शॉर्ट घ्यायचा प्रयत्न करते. आणि रोज वेगवेगळं काय घ्यावं म्हणून खूप सारी मेहनत करते. खूप सारी मेहनत घेते. डेलीचे शॉर्ट्स अपलोड करते. व्हिडिओज घेते. सो तुम्हाला कसं वाटतं ते तुम्ही मला कमेंटद्वारे सांगतातच की नाही का छान आहे असं आहे चांगलं आहे. सो थँक्यू. आणि अजून चांगलं करायचा प्रयत्न करते. पण गाईज खूप साऱ्या गोष्टीच्या आहेत की खूप विचार करावा लागतो. खूप मेहनत आहे ह्याच्यात. असं नाही आहे की आज झालं उद्या हे झालं हे नाही. खूप साऱ्या गोष्टी आहेत. खूप म्हणजे खूप मेहनत आहे. खूप कधी कधी व्ह्यूज अप डाऊन होतात. मी कधी कधी त्यासाठी सांगते ना खूप जेवढी स्ट्रगल घेता येईल जेवढी मेहनत घेता येईल ना त्याचं फळ तुम्हाला नक्कीच भेटेल. सो मी ते खूप प्रयत्न करते तुमच्यापर्यंत तुम्हाला हसवायचा प्रयत्न करते. तुमच्याकडं अजून खूप छान छान दाखवायचा प्रयत्नही करते. माझ्याकडून जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी प्रयत्न करत आहे. सो मध्ये मी बाहेर गेले होते त्यामुळे मला काही खरं शूट घेता नाही आलं बिकॉज खूप थंडी आहे.
थंडीमुळं बाहेरच पडूशी वाटत नाहीये आणि आपापली काळजी घ्या एवढंच सांगल. आणि अजून चांगलं दाखवायचा प्रयत्न करते. आजचा शॉर्ट बहुतेक अजून व्हिडिओ केलेच नाहीत अपलोड, मी ऑलरेडी घेतलेला आहे, तो टाकायचा आहे मला. सो तुम्ही बघत राहा, असंच नवीन नवीन तुम्हाला मी दाखवत राहील. सो आपल्या चॅनेलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला कसं वाटतं तेही सांगा. आणि अजून एक सांगायचं खरं कारण म्हणजे की खूप साऱ्या जणांचे मला कमेंट्स येतात की नाही का दीदी तू एकटीच करती किंवा असं करती हे करती तुला कुणी काय. सो तेही सांगते की मी माझ्या पहिल्याही ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की मला कोणी काही बॉदर केलं नव्हतं. मी माझ्या मनाने स्टार्ट केलं की जेवढं होईल तेवढं होईल, ॲज सून ॲज पॉसिबल माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी प्रयत्न केला. बट कमी वेळात मी खूप चांगल्या ह्याच्यात गेले तरी थोडंसं लोकांच्या मनात आता काहीतरी गोष्टी हे व्हायला लागल्या. सो पार्ट ऑफ द थिंग इज असं नाही की मी कोणाला सांगत नाही की तुम्ही करा नका करू तर तुमचंही. काहीच आपले पराठे झालेले आहेत, तुम्ही बघू शकता मस्तपैकी पराठे झालेले आहेत. इथं मम्मी चटणी पण केलेली तो मला दाखवते. सो आता मी खायला तयार आहे. सो तुम्ही पण या आणि तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सबस्क्रायबर करणं खूप महत्त्वाचं. एक लाईक केलं की आम्हाला खूप भारी वाटतं. सो प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यासाठी आपल्या चॅनलवर जा. आपल्या यूट्यूबला चॅनल आहे ड्रामा क्वीन, ते नक्कीच बघा. बस जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. सो आता मी माझ्या स्क्रिप्टची तयारी करते, स्क्रिप्ट पाठ करते. स्क्रिप्ट राहिलं आहे माझं पाठ करायचं थोडंसं. आजचा जो व्हिडिओ घ्यायचा त्याची स्क्रिप्ट राहिलेले शॉर्ट्स वगैरे, सो ते करणार आहे. खूप सारी थंडी वाजती. सो आता मी उन्हाला जाते 10-15 मिनटं, तिथं थांबते. खूप म्हणजे खूपच थंडी वाजते. मस्तपैकी उन्हात थांबले थोडा वेळ. तिकडं आता जेवण वगैरे झालं माझं. खूप थंडी वाजते, जेवल्यावर खूपच थंडी वाजते. आता तुम्ही बघू शकता आपलं शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड होईल. मी आता स्क्रिप्ट वगैरे माझी पाठांतर झालेली आहे. सो मी ती स्क्रिप्ट आता घेते. आता माझं शॉर्टचा व्हिडिओ आता येईल 1-5 मिनटात. सो माझा नाश्ता जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. दिवसभराचा अख्खा ब्लॉग अपलोड आता होईल आपला. सो कसा वाटतो नक्कीच कमेंट करून तुम्ही सांगा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. सो आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. सी इन द अनदर ब्लॉग. ऑलमोस्ट तयार आहे. बघू आता शूट वगैरे घ्यायचंच आहे. म्हणजे झालं आहे माझं सगळं पाठांतर वगैरे झालं आहे. पण थोडंसं रिव्हिजनसाठी डोक्यात थोडंसं जरा हे येतंच. बट आता मी फुल कॉन्फिडन्सली बोलू शकते. सो तुम्हाला आत्ता जो अपलोड झालेला तो व्हिडिओ येईल आणि त्याच्याबद्दल काही क्वेश्चन्स असले तुम्ही विचारू शकता. इव्हन त्यां कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की काय वगैरे नाही का, किंवा ही नवीन नवीन आयडिया मला देऊ शकता की त्यात मी अजून काय ॲड करू. सो असंच नवीन नवीन व्हिडिओ आपले येत जाईल.